नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भरपूर जणांना दुसरा हप्ता हा त्यांच्या DBT बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि भरपूर जणांचे अजून मित्रांनो DBT बँक खात्यामध्ये दुसरा हप्ता हा जमा झालेला नाही आहे। तर ज्यांचा दुसरा हप्ता जमा झालेला नाही आहे त्यांना काय करावे लागेल जेणेकरून त्यांच्या अकाउंटमध्ये दुसरा हप्ता जमा झाला पाहिजे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की दुसरा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आपण जे एक व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो, दुसरा हप्ता हा लवकरच जमा करण्यात येणार आहे, याच्यावरती व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओवरती कमेंट आलेले आहेत की सर दुसरा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे। तर त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की किती तारखेला हा दुसरा हप्ता कुणाच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये जर दुसरा हप्ता येत नसेल तर काय केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये हा दुसरा हप्ता जमा झालेला असला पाहिजे। तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना सर्वात पहिलं तुम्ही इथे हा GR पाहून घ्या मित्रांनो। आज GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये प्रशासकीय खर्चासाठीचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भागाचा केंद्र हिश्श्याचा निधी व राज्य हिश्श्याचा निधी तुम्ही इथे पाहू शकता। आणि GR दिनांक तुम्ही पाहून घ्या 31 मार्च 2025 म्हणजेच आजचा हा GR आहे। गेल्या वेळेस सुद्धा मित्रांनो असाच एक GR निर्गमित करण्यात आलेला होता आणि भरपूर जणांच्या बँक खात्यामध्ये हे DBT मार्फत पैसे ट्रान्सफर केले गेले होते आणि आज एक GR काढण्यात आलेला आहे मित्रांनो। आता तुम्हाला दुसरा हप्ता जर मिळालेला नसेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे हे पाहण्या अगोदर मित्रांनो सर्वात पहिला आपण दुसरा हप्ता जमा झालेला आहे का हे आपण पाहूयात। तर ते पाहण्यासाठी सिंपली मित्रांनो आपल्याला पोर्टलवरती यायचं आहे। पोर्टलवरती आल्याच्यानंतर इथे आवास शॉपमध्ये रिपोर्टमध्ये यायचं आहे। रिपोर्टमध्ये येऊन मित्रांनो अशा प्रकारे खाली यायचं आहे। खाली येऊन बेनिफिशरी डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून इथे जी माहिती आहे ती माहिती सर्वात पहिलं भरून घ्यायचं आहे। मी भरून घेतोय। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे मित्रांनो। आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, फायनान्शियल इयर आणि स्कीम नेम हे सिलेक्ट केलेला आहे। हा जो कॅप्चा आहे या कॅप्चाचं उत्तर इथं टाकलेलं आहे। तर सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। थोडंसं खाली येऊयात। इथं खाली आल्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला नावं दाखवली जातील। सिंपली अशा प्रकारे आपल्याला लेफ्टला यायचं आहे। लेफ्टला आल्याच्यानंतर इथे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो किती तारखेला हा हप्ता जमा झालेला आहे मित्रांनो दुसरा। तर सर्वात पहिलं मित्रांनो इथे पाहून घ्या 11/3/2025ला एक दुसरा हप्ता जमा झालेला आहे यांच्या खात्यामध्ये। अजून परत अशा प्रकारे आपण खाली येऊयात आणि खाली आल्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे पाहून घ्या तुम्ही 21/3/2025ला एवढ्या जणांच्या खात्यामध्ये पैसे हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत मित्रांनो। तुम्ही इथे पाहू शकताय आज 31 तारीख आहे म्हणजेच 10 दिवस झाले मित्रांनो यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला जर मित्रांनो दुसरा हप्ता जर येत नसेल तर सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, दुसरा हप्ता केव्हा येतो हे सर्वात पहिलं आपण समजून घेऊयात मित्रांनो। तुमचा दुसरा हप्ता येण्यासाठी तुम्हाला थोडंफार काम करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो। घरकुलचं जी लेवल असते मित्रांनो त्या लेवलपर्यंत काम करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तुमच्या घराचा फोटो हा इंजिनिअरमार्फत काढला जातो आणि तो फोटो पोर्टलवरती अपलोड केला जातो आणि पोर्टलवरती अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा FTO हा जनरेट होतो। FTO जनरेट झाल्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये मित्रांनो ते पैसे जमा केले जातात। म्हणून मित्रांनो तुम्हाला जर दुसरा हप्ता जर पाहिजे असेल तर सर्वात पहिलं तुमच्या घरकुलची लेवल हे कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि ते झाल्याच्यानंतर मित्रांनो ही पुढील प्रोसेस डॉक्युमेंट फोटो अपलोड करणे, त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात। आणि तुमचं जर घरकुलच तुम्ही बांधला नसेल तर मित्रांनो तुम्हाला हा हप्ता जमा होत नाही आहे मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या घरकुलचा दुसरा हप्ता पडलेला आहे का हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।